Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. तो आपण चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग याचे व्हिडिओ बघतोय आणि ही कंप्लीट सिरीज मध्ये आज हा 4th व्हिडिओ आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण कुठले टॉपिक्स कव्हर करणार आहोत ते एकदा बघूया. सगळ्यात आधी आपण टॉपिक कव्हर करू तो आहे लेविंग ऑफ टॅक्सेस ऑर टॅक्सेशन. नेक्स्ट आपण बघू व्हॉट इज टॅक्स. त्यानंतर डिफरंट टाइप ऑफ टॅक्सेस कोणते असतात ते शिकू. हे 3 थेरॉटिकल कन्सेप्ट एकदा आपल्याला कळाले की नंतर आपण एक्झाम्पल कडे जाऊ. ठीक आहे. सो हे 4 टॉपिक आज आपण आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये इन डिटेल कव्हर करणार आहोत. सो प्लीज व्हिडिओ कंप्लीट बघा म्हणजे तुम्हाला हे टॉपिक खूप छान पद्धतीने समजतील. सगळ्यात पहिला आहे लेविंग ऑफ टॅक्सेस ऑर टॅक्सेशन. सो या पूर्ण टॉपिक मध्ये टॅक्स हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. सो टॅक्स म्हणजे काय हे आपण आता बघू. सपोज टॅक्स म्हणजे काय असतं. सपोज तुम्ही एक चॉकलेट घेतली. ठीक आहे. ही डेअरी मिल्कची चॉकलेट आहे. ही चॉकलेट तुम्हाला पडली आहे 10 रुपयाला. ठीक आहे. 10 रुपयाची डेअरी मिल्क चॉकलेट तुम्ही घेतली. पण त्या 10 रुपयाच्या चॉकलेट घेतल्यानंतर 1 रुपया तुम्ही गव्हर्नमेंटला दिलाय. तुम्ही स्वतःहून नाही दिला. जेव्हा ते 10 रुपये तुम्ही दिले त्याच्यामधलाच 1 रुपया कोणाला दिला? गव्हर्नमेंटला. ठीक आहे. सो याला म्हणतात टॅक्स. टॅक्स म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादी वस्तू वापरता, एखादी वस्तू यूज करता, त्याच्यासाठी तुम्हाला थोडा पैसा गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. जसं रोड मध्ये आपण रोड वापरतोय, आपण पाणी वापरतोय, आपण आर्किटेक्चर जे गव्हर्नमेंटने बनवलेलं आहे ते सगळं वापरतोय. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपल्याला गव्हर्नमेंटला थोडा पैसा द्यावा लागतो. तो पैसा आपण देतो टॅक्सच्या फॉर्म मध्ये. सिंपल. अजून एक गोष्ट बघू आता. सपोज मला काहीतरी इन्कम येते. ठीक आहे. माझी ही इन्कम आहे. सो हिला आपण कन्सिडर करू एक्स. एक्स अमाऊंट मला इन्कम मिळते माझ्या कंपनीकडून. आता मला त्याचा काहीतरी अमाऊंट, काहीतरी पर्सेंटेज, सपोज मी इथं लिहिते 10%. 10% ऑफ जेवढी पण इन्कम असेल ती मला गव्हर्नमेंटला द्यावी लागते आणि जी गव्हर्नमेंटला देणार आहे तिला म्हणणार मी टॅक्स. तर तुम्ही टॅक्स हा शब्द मे बी तुमच्या घरी ऐकला असेल किंवा मे बी तुमचे आई वडील जे जॉब करताय ते सांगत असेल की आम्हाला वर्षाला एकदा टॅक्स फाईल करावा लागतो, टॅक्स भरावा लागतो. याचा अर्थ काय असतो की जेवढा तुम्हाला पैसा मिळतोय त्याच्यापैकी थोडा पैसा गव्हर्नमेंटला द्यावा लागेल. सो त्याच्याने गव्हर्नमेंट काय काय करेल? मग रोड तुमचे छान बांधेल, गव्हर्नमेंट पाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतंय. सो या सगळ्या गोष्टी त्या टॅक्स मध्ये कव्हर होतात. ओके. सो याला म्हणतात टॅक्स. आता टॅक्सचे 2 टाइप्स असतात. पहिला आहे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा असतो इनडायरेक्ट टॅक्स. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे काय? सो इथे आपण 2 एक्झाम्पल बघितला. एक एक्झाम्पल होता डेअरी मिल्कचा आणि दुसरा एक्झाम्पल होता इन्कमचा. डेअरी मिल्क मध्ये तुम्ही गव्हर्नमेंटला 1 रुपया दिला का? नाही. बरोबर ना. तुम्ही काय दिलं? फक्त त्या दुकानदाराला 10 रुपये दिले. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच नाही केलं. मग ते दुकानदाराकडून गव्हर्नमेंटला कसं जाणार आहे हे त्याचा प्रश्न. सो तुम्ही इथं डायरेक्टली गव्हर्नमेंटला टॅक्स दिला नाही. याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. पण जेव्हा तुम्हाला इन्कम येते ती इन्कमचे 10% तुम्ही स्वतः गव्हर्नमेंटला देतात. तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो की त्या फॉर्म मध्ये तुमची सगळी इन्कम येते, त्या इन्कमवर तुम्हाला किती टक्के द्यावा लागेल टॅक्स हे सगळं लिहिलेलं असतं. आणि तुम्ही स्वतःहून तो फॉर्म भरतात आणि त्याला गव्हर्नमेंटला पाठवतात आणि मग गव्हर्नमेंट तो पैसा तुमच्या अकाउंट मधून कट करते. याला म्हणतात डायरेक्ट टॅक्स.
हे 2 टाईपचे टॅक्स असतात. एक तुम्ही स्वतःहून देताय गव्हर्नमेंटला डायरेक्टली, आणि दुसरं तुम्हाला माहिती नाहीये पण तुम्ही त्याच्यामध्ये टॅक्स इन्क्लूड करून देताय. फॉर एक्झाम्पल हे पॅकेट बघा. आता तुम्ही काय करा, तुमच्या घरामध्ये जर एखादं पॅकेट असेल, मग ते काही पण असू शकतं, दुधाचं पॅकेट झालं किंवा मग एखाद्या बिस्किटचं पॅकेट झालं, काहीही पॅकेट्स असतील, त्याच्या मागच्या साईडला बघा जिथं प्राइस दिलेली असते. आता इथं प्राइस काय दिली आहे, 10 रुपीज. सो मी हे रेडने हायलाइट करते. ही प्राइस दिलेली आहे 10 रुपीज, बरोबर. पण त्याच्या खाली काय लिहिलंय, इन्क्लूड ऑल ऑफ टॅक्सेस. सो याच्यामध्येच गव्हर्नमेंटला जो पैसा द्यायचा आहे तो सुद्धा इन्क्लूड आहे. म्हणून याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. तुम्हाला माहिती नाहीये पण तुमच्या 10 रुपयामध्ये 1 रुपया गव्हर्नमेंटचा जो होता तो सुद्धा त्यांनी घेतलाय. कळालं? सो प्रत्येक गोष्टीच्या मागे टॅक्स असतो. काही गोष्टी टॅक्स फ्री पण असतात, पण मेजॉरिटी ऑफ गोष्टी, तुम्ही चॉकलेट घेताय, तुम्ही बिस्किट घेताय, तुम्ही एखादा टॉयज घेताय, या सगळ्यांच्या मागे ही एक गोष्ट लिहिलेली असते, इन्क्लूड ऑल टॅक्सेस. सो सगळ्या प्रकारचे टॅक्सेस त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. ओके. सो आय होप तुम्हाला टॅक्स काय असतो ही कन्सेप्ट समजली असेल. आता आपण बघू की ज्यांच्याकडे इन्कम येते त्यांना टॅक्स कसा भरावा लागतो. ठीक आहे. सो मी जे स्क्रीनवर लिहिलंय हे मी हळूहळू समजवण्याचा प्रयत्न करते. सो सपोज इथं एक व्यक्ती आहे जिचं आपण नाव घेऊ समीरा. ठीक आहे. समीरा नावाची एक व्यक्ती आहे जिचं वय आहे 25 इयर्स आणि ती एका कंपनीमध्ये काम करते ज्या कंपनीचं नाव आहे ॲमेझॉन. सो हे आता मी असं कोणती व्यक्ती काम करते असं नाहीये, मी एक रॅन्डमली समीरा नावाची व्यक्ती घेतली आणि रॅन्डम ॲमेझॉन नाव घेतलेलं आहे. ठीक आहे. सो समीरा नावाची व्यक्ती आहे जी ॲमेझॉन मध्ये काम करते आणि जिचं वय 25 इयर्स आहे. आता तिला 1,50,000 रुपीज इन्कम येते. ठीक आहे. किती इन्कम येते तिला, 1,50,000 रुपीज इन हँड इन्कम मिळते. सो तिचं वर्षभराचं जे पॅकेज आहे ते सपोज समजून घ्या 20 लाख रुपीज आहे. सो 20 लाख पैकी प्रत्येक महिन्याला तिला 1,50,000 रुपये हातात मिळतात. बाकीचे जे पैसे ते मे बी कंपनीच्या वेगवेगळ्या पॉलिसी असतात, त्याच्यामध्ये आपण जाणार नाहीये, फक्त एवढं समजून घ्या. ठीक आहे. आतापर्यंत काय कळालं तुम्हाला, समीरा नावाची एक मुलगी आहे जिचं वय 25 वर्ष आहे. ती ॲमेझॉन मध्ये काम करते. ॲमेझॉन तिला प्रत्येक महिन्याला 1,50,000 रुपीज इन्कम देत आहे. ओके. तिची वर्षभराचं जर टोटल पॅकेज बघितलं तर ते 20 लाख रुपीज आहे असं समजा. आता मी हे का सांगते, कारण गव्हर्नमेंटचे रूल्स असतात. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी गव्हर्नमेंटला 1 लाख रुपये देणार टॅक्स म्हणून, तसं नसतं. गव्हर्नमेंटने रूल्स दिलेले असतात आणि त्या रूल्स नुसारच तुम्हाला टॅक्स भरावे लागतात. सो आता असे रूल्स गव्हर्नमेंट लिहून देतं. सो इथं काय दिलेलं आहे की तुम्ही एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, एक सिंगल व्यक्ती आहे आणि ज्यांचं वय 60 वर्षापर्यंत आहे किंवा 60 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा खाली आहे. आता समीराचं वय 25 इयर्स आहे, सो ती याच्यामध्ये बसेल. आता काय चेक करायचं, टॅक्सेबल इन्कम स्लॅब, म्हणजे तुमची जेवढी इन्कम येते वर्षभराची, ही जी 20 लाख रुपये होती ती कोणत्या बॉक्समध्ये भरते ते लिहायचंय. ठीक आहे. सो बघा, समीराची इन्कम मोर दॅन 10 लाख रुपये आहे. सो ही ह्या स्लॅबमध्ये किंवा ह्या बॉक्समध्ये फिट होणार. त्याच्यानुसार तिला इन्कम टॅक्स भरावा लागेल, तिला एज्युकेशन फीस भरावं लागेल आणि तिला सेकंडरी आणि हायर एज्युकेशन फीसची इन्कम भरावी लागते. हे तिघं अमाऊंट मिळून जेवढी अमाऊंट बनेल ती अमाऊंट तिला गव्हर्नमेंटला द्यावी लागेल. आता मी दुसरं एक्झाम्पल घेते.
समीरा जेव्हा 20 वर्षाची होती तेव्हा तिची इन्कम यायची 2 लाख रुपीज. ठीक आहे. पूर्ण वर्षभराची जी इन्कम होती समीराची ती 2 लाख रुपीज होती. सो आता बघा हा 2 लाख रुपीज कोणत्या स्लॉट मध्ये पडेल? स्लॉट नंबर 1. आणि याच्यानुसार तिला कोणती पण इन्कम टॅक्स देण्याची गरज नाहीये. तिला एज्युकेशन सेस नाही द्यावं लागेल आणि तिला सेकंडरी हायर एज्युकेशन सेस सुद्धा नाही द्यावं लागणार. निले याचा अर्थ समीरा जेव्हा 20 वर्षाची होती आणि तिची इन्कम 2 लाख रुपीज होती तेव्हा तिला एकही रुपया गव्हर्नमेंटला द्यावा लागणार नव्हता. पण जसं जसं तिची इन्कम वाढत जाईल तसा तशी अमाऊंट तिला गव्हर्नमेंटला द्यावी लागते. आता बघा तिची इन्कम आत्ता किती आहे? 20 लाख रुपीज इन्कम आहे. सो याच्यावरून ती ह्या बॉक्समध्ये आली. तिला इन्कम टॅक्स किती भरावा लागेल? 1,12,500 प्लस 30% ऑफ टोटल इन्कम मायनस 10 लाख रुपीज. तो हा फॉर्म्युला तिला वापरावा लागेल. याच्यामध्ये काहीतरी अमाऊंट येईल जिला नाव दिलं मी A1. 2% ऑफ इन्कम टॅक्स, जेवढा पण इन्कम टॅक्स असेल त्याचा 2% तो झाला A2 अमाऊंट आणि ही झाली A3 अमाऊंट. सो तिला किती अमाऊंट पे करावी लागेल? A1 प्लस A2 प्लस A3. अशा पद्धतीने तिची इन्कम टॅक्स निघेल. ओके. खाली काय दिलेलं आहे ते आपण आता बघू. इन्कम टॅक्स कसं काढतात हे तुम्हाला आता खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी समजवलंय. According to section 80C, maximum deduction of rupees 1,50,000 is permissible. Insurance premium, provident fund, public provident fund, national saving certificate. याचा अर्थ काय होतो की जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स भरता, ठीक आहे, आता मला 1,50,000 रुपये मिळाले, प्रत्येक महिन्याला तेवढे मिळतात. सो तुम्ही 1,50,000 रुपयामधून प्रत्येक महिन्याला 1,50,000 मिळत आहे आणि टोटल किती आहे? 20 लाख रुपीज. तो या 20 लाख रुपीज मधून पूर्ण वर्षभरामध्ये 1,50,000 जी अमाऊंट राहील ती तुम्ही ह्या 4 सेक्शन मध्ये जर इन्व्हेस्ट केली. ह्या 4 गव्हर्नमेंटचे सेक्शन्स असतात, गव्हर्नमेंटच्या गोष्टी असतात. प्रॉव्हिडंट फंड झालं, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड झालं, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, हे सगळे गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहे किंवा गव्हर्नमेंटचे वेगवेगळे सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करू शकतात. सो याच्यामध्ये जर तुम्ही पैसा इन्व्हेस्ट केला तर तुमचे 1,50,000 रुपीज टॅक्स मध्ये कन्सिडर होत नाही. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला गव्हर्नमेंट देतं. पण गव्हर्नमेंट काय म्हणतं, तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये 1,50,000 टाकले त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्स मध्ये डिडक्शन मागू शकत नाही, कारण गव्हर्नमेंटने हे 4च सेक्शन दिले आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. दॅट्स इट. तो हे झालं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशनचं गोष्टी. आता पुढे दिलेलं आहे, जर तुम्ही सिनियर सिटीजन असतील, म्हणजे काय, तुमचं वय 60 वर्ष ते 80 वर्षाच्या मध्ये असेल, 60 to 80 इयर्स जर एज असेल तुमचं, तर तुम्हाला हा बॉक्स फॉलो करावा लागतो. मागचा बॉक्स 60 इयर पर्यंतचा होता, हा बॉक्स 60 to 80 इयर्स पर्यंत आहे. आता याच्यामध्ये थोडे डिफरन्सेस असू शकतात. बघा इथं ही जी अमाऊंट आहे, मी रेड कलरचा पेन घेते म्हणजे तुम्हाला दिसेल, ही अमाऊंट मे बी चेंज असू शकते. ठीक आहे. आणि हे स्लॅब्स बघा, अप टू 3 लाख दिलेला आहे, मागे काय होतं अप टू 2.5 lakhs. सो सिनियर सिटीजन साठी थोडा कमी टॅक्स असतो. त्याच्यानंतर असतात सुपर सिनियर सिटीजन, म्हणजे जे 80 वर्षाच्या अबव आहे त्या लोकांसाठी अजून वेगळे टॅक्सचं सोल्युशन आहे. ठीक आहे. पहिला स्लॅब बघा ज्याच्यामध्ये अप टू 5 लाख केलंय. सो ह्या पूर्ण गोष्टींवरून तुम्हाला काय समजलं, एक गव्हर्नमेंट आहे, आपण आता हे सोप्या भाषेत समजू, गव्हर्नमेंट आहे
आणि हे तुम्ही आहे. ठीक आहे, पर्सन. तुमचे 3 पार्ट आहे. एक तर तुम्ही अप टू 60 असू शकतात वय. तुमचं वय 60 to 80 असू शकतं, किंवा तुमचं वय अबव 80 असू शकतं. ह्या 3 सेक्शन वरून किंवा हे 3 पार्ट्स वरून तुम्हाला गव्हर्नमेंटला काहीतरी पैसा द्यावा लागतो आणि त्या पैशाला म्हणतात टॅक्स. आणि हे कशावरून ठरतं? ह्या पर्सनच्या इन्कम वरून. ठीक आहे, याची जेवढी इन्कम असेल त्यानुसार आणि त्याचं जेवढं वय असेल त्याच्यानुसार त्याला टॅक्स भरावा लागतो. आता एक काम करा, तुम्ही तुमचं जे नोटबुक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नोट्स काढत असतील किंवा ज्याच्यामध्ये मी काय शिकवते ते लिहित असतील, तिथं हे जे 3 चार्ट्स आहे, आता मी जे 3 चार्ट दाखवले ते 3 चार्ट आधी काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा इथं. याच्या पुढं काय मी बोलणार आहे ते नंतर ऐका. इथं आधी व्हिडिओ पॉज करा. हे 3 चार्ट मी आता जे लिहिले तसेच्या तसे चार्ट तुमच्या नोटबुकमध्ये मला पाहिजे. आणि जर तुम्ही काढले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा डन. आणि त्यानंतर मग पुढचं जे आता आपण एक्झाम्पल बघू त्याच्याकडे तुम्ही जा. ओके, मी तुम्हाला हे का सांगते, कारण हे जे तुम्ही टेबल काढलेला आहे हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे, कारण याच्यावरूनच पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. आणि हा टेबल पेपरमध्ये तुम्हाला देणार नाहीये कोणी, तुमच्या स्वतःला लक्षात पाहिजे. सो म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी परत सांगते की हे 3 टेबल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग याच्यामध्ये जे नोट्स काढताय त्याच्यामध्ये हे 3 टेबल आधी काढा. तिथे व्हिडिओ पॉज करा, ते 3 टेबल काढा आणि मग याचा पुढचं एक्झाम्पल मी कसं सॉल्व्ह करणार आहे ते बघा. ओके, आतापर्यंत आपण 3 जे टॉपिक बघितले ते सगळं थेरी बघितलं, पण प्रॅक्टिकली किंवा रिअलमध्ये एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे एक एक्झाम्पल घेऊन बघू. या एक्झाम्पलमध्ये सगळ्या गोष्टी, सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. सो या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, मिस्टर म्हात्रे इज 50 year old. His gross total income is rupees 12 lakh. He has invested in following amount in different scheme. सो इन्शुरन्स प्रीमियम मध्ये 90,000 इन्व्हेस्ट केले, इन्व्हेस्टमेंट इन प्रॉव्हिडंट फंड मध्ये 25,000 टाकले, इन्व्हेस्टमेंट इन PPF मध्ये 15,000, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये 20,000. फाइंड आउट काय करायचं आहे, परमिसिबल डिडक्शन फाइंड आउट करायचं आहे, सेकंड टॅक्सेबल इन्कम फाइंड आउट करायची आहे आणि लास्ट मध्ये इन्कम टॅक्स पेएबल किती असेल हे फाइंड आउट करायचं. सो क्वेश्चन सिंपल आहे. मिस्टर म्हात्रे 50 year old आहे. सो सगळ्यात आधी गिवन काय दिला आहे, एज विच इज 50 years. नेक्स्ट दिला आहे इन्कम 12 lakh रुपीज. त्यानंतर काय सांगितलं आहे की मिस्टर म्हात्रेंनी ह्या 4 स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे. कोणती स्कीम आहे, इन्शुरन्स प्रीमियम, प्रॉव्हिडंट फंड, PPF आणि नॅशनल सेव्हिंग स्कीम. आपल्याला सगळ्यात आधी फाइंड आउट करायचं आहे टोटल इन्व्हेस्टमेंट, की मिस्टर म्हात्रेंनी टोटल किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते सांगा. सो आपण सिंपल काय करू, हे जे 4 इन्व्हेस्टमेंट होते ह्या 4चं ॲडिशन करू. सो आपल्याला काय मिळेल मग, टोटल इन्व्हेस्टमेंट. सो फॉर्म्युला मी लिहिते, टोटल इन्व्हेस्टमेंट इक्वल टू इन्शुरन्स प्लस प्रॉव्हिडंट फंड प्लस PPF प्लस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. सो आता व्हॅल्यू टाकू याच्यामध्ये, 90,000 प्लस 25,000 प्लस PPF मध्ये 15,000 इन्व्हेस्ट केले होते आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये सुद्धा 20,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता हे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आलं, 1,50,000. ॲडिशन मी ऑलरेडी माझ्या बुकमध्ये करून ठेवलेलं आहे. तो ही झाली टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट. सो आपण याच्यावरून काय काय फाइंड आउट केलं आहे, आपल्याकडे एज आहे, इन्कम आहे आणि टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे. जर तुम्ही मी जेव्हा एक्सप्लेन करत होती तेव्हा व्यवस्थित लक्ष दिलेलं असेल तर आपल्याला एक लाईन आली होती
परमिसिबल डिडक्शनसाठी. ती काय होती, जर तुम्ही ATC सेक्शनमध्ये इन्व्हेस्ट करताय तर गव्हर्नमेंट 1,50,000 रुपीज मध्ये टॅक्स लावणार नाही. आता ATC सेक्शनमध्ये काय येत होतं, जर तुम्ही कोणत्या कोणत्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलं, ज्या स्कीममध्ये मिस्टर म्हात्रेंनी इन्व्हेस्ट केलेला आहे त्या 4 स्कीम होत्या, बरोबर. आता जर त्या 4 स्कीममध्ये तुम्ही टोटल 1,50,000 अमाऊंट डिडक्ट केली, तेवढ्या अमाऊंटवर तुम्हाला टॅक्स लागणार नाही, हे गव्हर्नमेंटचं कंडिशन आहे. सो आपण काय म्हणणार मग, परमिसिबल डिडक्शन इज 1,50,000 रुपीज, कारण तेवढीच अमाऊंट मिस्टर म्हात्रेंनी इन्व्हेस्ट केली आहे. आता मला सांगा, जर मिस्टर म्हात्रेंनी, जरची गोष्ट आहे या क्वेश्चन मध्ये नाही दिलेलं आहे, जर मिस्टर म्हात्रेंनी 2 लाख इन्व्हेस्ट केली असती तर परमिसिबल डिडक्शन किती आलं असतं हे विचार करा आणि याचा आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये प्रत्येकाने लिहायचंय. मी याचा आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगेल की काय असेल. ओके, हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. सो इथं मिस्टर म्हात्रेंचं परमिसिबल डिडक्शन आलं 1,50,000 रुपीज. सो जर त्यांच्याकडे 1,00,000 रुपीज इन्कम येत होती, त्याच्यापैकी 1,50,000 रुपीज गव्हर्नमेंट टॅक्स घेणार नाहीये. तो आपण आता फाइंड आउट करू टॅक्सेबल इन्कम, आणि ती काय येणार, त्याची ओरिजिनल इन्कम मायनस परमिसिबल डिडक्शन विच इज 1,50,000. सो ओरिजिनल इन्कम आहे 12 लाख रुपीज मायनस हे झालं 1,50,000. सो फायनली टॅक्सेबल इन्कम आली आहे 10,50,000 रुपीज. सो ह्या अमाऊंटवर गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागेल. सो आता आपल्याकडे एज पण आहे आणि टॅक्सेबल इन्कम पण आहे. तुम्हाला जे मी 3 टेबल काढायला लावले होते, तर 3 टेबलनुसार कोणत्या टेबलमध्ये ह्या 2 गोष्टी फिट होतात त्या सेक्शनला मी इथं लिहिलेलं आहे. आणि ह्या पूर्ण फॉर्म्युल्यावरून आपण पेएबल इन्कम टॅक्स काढू. सो पेएबल इन्कम टॅक्ससाठी आपल्याला इन्कम टॅक्स, एज्युकेशन सेस आणि सेकंडरी हायर एज्युकेशन सेस या 3 गोष्टी काढाव्या लागणार आहे. आणि या 3 गोष्टींचं ॲडिशन केलं तर आपल्याला ॲक्च्युअल पेएबल इन्कम टॅक्स मिळतो. ओके, सो एक एक करून आपण आता काढू. सगळ्यात आधी इन्कम टॅक्स काढू. हा फॉर्म्युला जो गव्हर्नमेंटने दिलेला आहे तो फॉर्म्युला आपण इथं लिहिलाय. सिंपल, आता त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करणार. सो इथं येणार 1,12,500 प्लस 30% म्हणजे 30/100 आणि ब्रॅकेटमध्ये आली टोटल इन्कम. टोटल इन्कम म्हणजे टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख. हा फॉर्म्युला गव्हर्नमेंटने दिलेला आहे. याच्यावरून आपण आता व्हॅल्यू काढू. हा 0 आणि हा 0 कट झाला तर आन्सर आलं 3/10. ब्रॅकेटमध्ये या दोघांचं मायनस केलं तर 50,000 व्हॅल्यू आली. सो हा झाला 1,12,500 प्लस 3/10 मल्टीप्लाइड बाय 50,000. परत हा 0 कट झाला. सो उरलं काय मग, ते मी इकडं लिहिते. 1,12,500 प्लस 3 मल्टीप्लाइड बाय 5,000. सो ही व्हॅल्यू तर तशीच खाली येणार आणि 3 मल्टीप्लाइड बाय 5,000 आलं 15,000 रुपीज. सो अगेन यांची ॲडिशन जर केली तर इथं आलं 1,27,500. सो याच्यावरून आपल्याला काय मिळालं,
इन्कम टॅक्स. सो इथून इन्कम टॅक्सची व्हॅल्यू आली 1,27,500 रुपीज. सो एक तर आपल्याला मिळालंय. आता आपण काय काढणार? एज्युकेशन सेस. एज्युकेशन सेस होतं 2% ऑफ इन्कम टॅक्स. आता 2%ला लिहिणार 2/100 आणि इन्कम टॅक्स जस्ट आपण आत्ताच काढली विच इज 1,27,500. हा 2 झिरो कट झाला. फायनली आलं 2 मल्टिप्लाइड बाय 1,275 which is equal to 2,550 रुपीज. हे मिळालं एज्युकेशन सेस. नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे हायर एज्युकेशन सेस. हा तिसरा आला. ते काय येणार? 1% म्हणजे 1/100 मल्टिप्लाइड बाय इन्कम टॅक्स. परत हे 2 शून्य कट झाले तर इथं आलं 1 मल्टिप्लाइड बाय 1,275 विच इज इक्वल टू 1,275 रुपीज. सो आत्ता आपण काय काय काढलं? इन्कम टॅक्स, एज्युकेशन सेस, हायर एज्युकेशन सेस. ह्या 3 गोष्टी आपल्याला मिळाल्या. क्वेश्चन मध्ये काय काय सांगितलं होतं? परमिसिबल डिडक्शन फाइंड आउट करा. ते काय आलं परमिसिबल डिडक्शन? 1,50,000. नेक्स्ट फाइंड आउट करायचं होतं टॅक्सेबल इन्कम. ती काय आहे? टॅक्सेबल इन्कम आली 10,50,000 रुपीज. आणि लास्ट मध्ये आपल्याला इन्कम टॅक्स पेएबल शोधायचंय. इन्कम टॅक्स पेएबल काय येणार? ह्या 3 गोष्टींची ऍडिशन. सो इन्कम टॅक्स पेएबल इक्वल टू इन्कम टॅक्स प्लस एज्युकेशन सेस प्लस हायर एज्युकेशन सेस. सो इथं येणार 1,27,500 रुपीज प्लस 2,500 रुपीज प्लस 1,275 रुपीज which is equal to 1,31,325 रुपीज. सो फायनल आपण लिहिणार इन्कम टॅक्स पेएबल की टोटल इन्कम टॅक्स किती पे करावं लागणार आहे त्यांना? इक्वल टू 1,31,000 आहे. हा याला रिमूव्ह करते आणि मी लिहिते 1,31,325 रुपीज. वा, अशा सिंपल आणि खूप लांब पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आय नो की तुम्हाला हा प्रॉब्लेम खूप मोठा वाटू शकता आणि तुम्ही मला विचाराल की मॅम एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही कसं लक्षात ठेवणार? आम्हाला टेबल्स पण लक्षात ठेवायचे, फॉर्म्युले पण लक्षात ठेवायचे. एवढं सगळं तुम्ही तेव्हाच लक्षात ठेवू शकतात जेव्हा तुम्ही अशा क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करणार. ओके, मी आता एवढा लेंदी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे कारण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ह्या क्वेश्चन मध्ये मी कशा सॉल्व्ह केला हे लक्षात यायला पाहिजे म्हणून. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला ते सांगा. मी नक्की तुमचे डाऊट क्लिअर करेल.